नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या बघितलं असेल की न्यूजमध्ये आता दाखवत आहेत की गुजरातमध्ये 22 मुलांचा मृत्यू झालेला आहे चांदीपुरा व्हायरसमुळे. हा नक्की व्हायरस कुठून आला, काय याचे कारणं काय आहेत, हे आज आपण बघू. चांदीपुरा हे नाव असं नागपूरमध्ये एक गाव आहे चांदीपुरा नावाचं. 1962 साली सगळ्यात पहिले पेशंट तिथे सापडले होते ह्या व्हायरसचे. आणि त्यावेळी पहिल्यांदाच हा व्हायरस असल्यामुळे लोकांना कळलं नाही नक्की हा काय आहे. त्यावेळी असं झालं होतं की खूप 15 वर्षाच्या खालच्या मुलांना ताप येणे, उलट्या, मळमळ आणि तापामध्ये बडबडणे आणि इतकं सिरियस होऊन नंतर मग त्या लहान बाळांचा जीव वगैरे गेला होता. आणि सगळ्यात पहिलं तिथे चांदीपुरामध्ये सापडल्यामुळे त्या व्हायरसचं नाव चांदीपुरा व्हायरस असं पडलं होतं. आणि आता सध्या गुजरातमध्ये पेशंट इतक्या वर्षांनी ते सापडलेत त्या व्हायरसचे. तर हा व्हायरस नक्की पसरतो वाळू, आपण मराठीमध्ये बोलतो त्याला वाळू माशी, ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये सँड फ्लाय. तर ज्यावेळी ती माशी चावते तर हा जास्त करून 15 वर्षाच्या खालच्या मुलांनाच इम्पॅक्ट करतो व्हायरस. त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना खूप म्हणजे रेअरली, म्हणजे शक्यतो नाहीच होत ज्यांचं वय जास्त आहे. पण 15 वर्षा खालच्या मुलांना खूप जास्त रिस्क असते. तर ह्या आजारामध्ये असं काय होतं की सुरुवातीला ताप यायला चालू होतो. ताप 102, 103, 104 पर्यंत ताप जायला चालू होतो. त्यासोबतच उलट्या, मळमळ, जुलाब ही साधी लक्षणं. जरी एखाद्या नॉर्मल बाकीच्या आजारांमध्ये पण अशी लक्षणं येतात, पण ह्या आजारामध्ये काय होतं की हळूहळू लक्षणं 2 ते 3 दिवसातच एकदम जास्त वाढतात. म्हणजे त्यानंतर त्या मुलांना मेंदूला सूज वगैरे येऊन डायरेक्ट अनकॉन्शियस स्टेजमध्ये जातात. आणि त्यानंतर मग ब्रेन एकदा काम करायचं बंद झालं की बाकीचे अवयवसुद्धा काम करायचं बंद करतात आणि मग भविष्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू होण्याचे चान्स जास्त वाढतात. तर हा व्हायरस इतका घातक आहे. सध्या तरी गुजरातमध्येच एका जिल्ह्यामध्ये याच्या केसेस, राजकोट वगैरे 2-3 आहेत डिस्ट्रिक्ट, तिथे सापडतात पेशंट. पण सध्या अजून महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कोणत्या राज्यात आले नाहीत. सध्या तिथल्या गव्हर्नमेंटनी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आणि अशी कोणाला लक्षणं असतील तर डायरेक्ट त्यांना ICUमध्ये ॲडमिट करायला सांगितलं आहे, भले सुरुवातीची स्टेज असेल तर. त्यामुळे काही केस कव्हर झालेले आहेत. तर घाबरण्यासारखं असं कारण नाही. भविष्यात जर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा केसेस आढळल्यात तर आपण सुद्धा त्याच्या तयारीमध्ये राहिलं पाहिजे. जर तुमच्या घरात अशी लक्षणं आढळली तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या जवळच्या, ठीक आहे. असं काही मोठा घाबरण्यासारखं नाही आहे, पण जास्त 2-3 दिवसापेक्षा जास्त वाढला तर तो जीवावरती बेतू शकतो. धन्यवाद.